मित्रांनो, गेल्या 3 वर्षापासून धान्याला 20,000 रुपये हेक्टरी 2 हेक्टरच्या मर्यादित जी रक्कम दिली जात होती बोनस म्हणून, तर ती रक्कम यावर्षी अद्यापही जवळपास 8 महिने कालावधी लोटलेला आहे. अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित झाली नाही. आता आपण पाठीमागं काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील तुमच्याकडून काही प्रतिसाद द्या, तुम्ही देखील तुमच्याकडून काही हालचाली करा, मागणी करा वगैरे. फायनली मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात धानाच्या बोनससाठी हे हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि शेतकऱ्यांकडून मोर्चा वगैरे काढण्यात येत आहे. काल 25 ऑगस्ट रोजी गोंदिया जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टर मोर्चा, एल्गार मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये मागणी करण्यात आलेली आहे, की धानाच्या बोनसला जे 3 वर्षापूर्वीपासून धानाचा बोनस दिला जात होता, तो याही वर्षी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा. त्याचबरोबर ट्रॅक्टर मोर्चा अंतर्गत अजून जे धानाचे चुकारे रखडलेले आहेत. काही शेतकरी आपण पाठीमागे एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं, की बरेच शेतकरी हे दुसऱ्या टप्प्यामध्ये, तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा न बसणार आहेत. कारण त्यांचं काहीतरी डॉक्युमेंटचं वगैरे, डी-बी-टीचं वगैरे प्रॉब्लेम आलेला आहे. तर आता धान बोनसची जी मागणी आहे ती जोर धरू लागलेली आहे आणि जवळपास या अगोदरसुद्धा 13 ऑगस्टला धानाच्या बोनससाठी जे मागणी करण्यात आलेली होती त्या अंतर्गत धानाचा बोनस हा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करावा अशी मागणी झालेली आहे. तर याच्यामध्ये जवळपास 13 ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन वगैरे देण्यात आलेलं होतं आणि कालच्या जे 25 ऑगस्टचा जे मोर्चा काढण्यात आलेला आहे ट्रॅक्टर मोर्चा, तर या अंतर्गत जवळपास धानाला बोनस त्याचबरोबर वीज पुरवठा म्हणजे आता काय झालेलं होतं, जे लाईट आहे शेतातली लाईट आपण ज्याला म्हणतो 3 फेजची, तर ती लाईट आता कमी प्रमाणात शेतकऱ्यांना 7 ते 8 तासच सोडली जाते. तर यासाठी सुद्धा मागणी केली जाते. हालाकी सरकारला वाटत आहे की बुवा आता शेतकऱ्याकडे सोलार वगैरे झालेले आहेत, परंतु तरीसुद्धा सोलार झाले तरीसुद्धा लाईट ही महत्त्वाचीच आहे. याच्यासाठी सुद्धा मागणी करण्यात येत आहे. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, गोंदिया असो, भंडारा असो, चंद्रपूर असो, गडचिरोली असो, या जिल्ह्यातून धानाच्या बोनससाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत एकंदरीत शेतकऱ्यांकडून आणि मागणी जोर धरू लागलेली आहे. आता सरकारची लवकरच कानउघडणी होण्याची शक्यता दिसून येत आहे. कारण मागण्या भरपूर मोठ्या प्रमाणात जोर धरू लागलेल्या आहेत आणि त्या अंतर्गत जवळपास 7-8 महिन्याचा काहीतरी कालावधी लोटलेला आहे आणि अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचं बोनसची रक्कम वितरित झाली नाही. म्हणजे एकंदरीत आता लवकरात लवकर आता सध्या तरी आता कितीही मागणी केली किंवा कितीही मोर्चे काढले तरी इन्स्टंट सरकार निर्णय घेणार नाही. परंतु लागलीच एखाद्या महिन्यामध्ये हे निर्णय होऊन जातील आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास दसऱ्यापर्यंत धानाचा बोनसची रक्कम ही वितरित होण्याचे चान्सेस आहेत. कारण त्यानंतर काय होते माहिती का, दसऱ्याच्या नंतर आता हिवाळी अधिवेशन सुरू होऊ शकतं आणि गेल्या हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा करण्यात आली होती की शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाची बोनसची रक्कम वितरित होईल. तर मग हे 1 वर्ष होता येईल आणि त्या अगोदर सरकारला काहीतरी निर्णय घेणं भाग आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाच्या बोनसची आणि धानाच्या चुकारीची रक्कम ही वितरित करावी लागणार आहे. ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.